सह्याद्री ॲग्रो फार्म मार्फत आपलं स्वागत करीत आहे। मित्रांनो, की आपण अर्धबंदिस्त पद्धतीने शेळी पालन करणार आहोत, बंदिस्त पद्धतीने शेळी पालन करणार आहोत की मुक्त संचार पद्धतीने शेळी पालन करणार आहोत। परंतु या सगळ्यांमध्ये आपल्याला शेड जेव्हा बांधायचं आहे तेव्हा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। या शेडमध्ये आपल्याला बकरीसाठी 15 स्क्वेअर फीट जागा, म्हणजे मोठ्या बकरीसाठी 15 स्क्वेअर फीट जागा, पिल्लांसाठी 5 स्क्वेअर फीट जागा आणि आपला जो प्रजोत्पादनासाठीचा बोकड किंवा प्रजोत्पादनासाठीचा आपला जो बकरा ठेवलेला आहे त्याच्यासाठी 25 स्क्वेअर फीट जागा, याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर 10 बकऱ्या ठेवल्या असतील तर 10 बकऱ्यांसाठी 150 स्क्वेअर फीट जागा ही आपल्याला बंदिस्त शेळी पालनाच्या शेडमध्ये किंवा अर्धबंदिस्त पद्धतीच्या शेळी पालनामध्ये गरजेची असते। मात्र जे मुक्त संचार पद्धतीने आपण शेळी पालन करतो त्याच्यामध्ये फक्त शेळ्यांना रात्रीचा निवाऱ्यासाठी जी जागा आपल्याला तयार करायची आहे त्या जागेत 15 स्क्वेअर फीट ठेवायची गरज नाही। तिला मग ॲप्रॉक्सिमेटली 2 बाय 4 स्क्वेअर फीट जागा जरी असेल तरी काही एक हरकत नाही। बरं मित्रांनो, आपल्याला जर सक्सेसफुल शेळी पालन करायचं असेल तर शेळी पालनामधली काही महत्त्वाची गोष्टी आहेत की ज्या आपण पाळल्या पाहिजेत। शेड जेव्हा आपण उभा करतो तेव्हा या गोष्टी आपण पाळायला हव्यात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळीला पाऊस अजिबात आवडत नाही, त्यामुळे पावसापासून आणि दलदलीपासून शेळीचं संरक्षण होईल अशा प्रकारची शेडची संरचना असायला हवी। शेळी पालनामध्ये जर तुम्ही तिला पावसापासून वाचवलं तर तुम्ही 30 ते 40% या शेळी पालन व्यवसायामध्ये सक्सेसफुल झाला आहात असं समजून घ्या। त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे या शेळीला तिच्या मूत्रापासून वाचवायचे आहे। म्हणजे तिचं मूत्र तिच्या अंगाला लागू नये याची काळजी घ्यायची आहे किंवा ती जिथे बसते तिच्या आसपास मूत्र साठणार नाही याची काळजी घ्यायची आहे। ही काळजी जर तुम्ही घेतलीत तर पुढचे तुम्ही अजून 30% जिंकलेला आहात। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे बऱ्याच फार्मरचा हा फीडबॅक आहे की त्यांची शेळी वात येऊन मेली। तर वात येऊन मेली म्हणजे काय, तर धनुर्वात होतो। म्हणून शेळीला लोखंडी वस्तूंपासून म्हणजे खिळे, चुका किंवा तार याच्यापासून जखम होणार नाही आणि जरी जखम झालीच तर ती लवकरात लवकर बरी करून आणि त्या प्रत्येक वेळी तिला धनुर्वाताचं इंजेक्शन द्यायला हवं। मग आपल्या शेडच्या व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ती आहे की या शेळीचं पावसापासून संरक्षण केलं पाहिजे, तिच्या मूत्रापासून संरक्षण केलं पाहिजे आणि लोखंडी किंवा गंजलेल्या वस्तूंपासून तिचं संरक्षण केलं पाहिजे। या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपर पाळलात शेडच्या व्यवस्थापनामध्ये किंवा शेड उभारणी करताना या गोष्टी जर तुम्ही पाळलात तर तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली 50 ते 60% असेच शेळी पालन या व्यवसायामध्ये सक्सेसफुल झालात असे समजा। या व्यवसायामध्ये आपण जर जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला कंपल्सरी प्लॅटफॉर्म बनवायचा आहे। आपल्या मागे बघा प्लॅटफॉर्म दिसतोय, या प्रमाणे आपल्याला जमिनीपासून कमीत कमी 3 ते 4 फूट उंचीवर प्लॅटफॉर्म बनवायचा आहे। यामध्ये काय होतं की शेळीने जे पण मूत्र केलं किंवा तिच्या ज्या लेंड्या पडतात त्या सगळ्या खाली जमा होतात आणि त्यामुळे शेळी मूत्रापासून वाचते। त्याचबरोबर पक्का शेड आहे, वरती व्यवस्थित पत्रे टाकलेले आहेत, त्यामुळे पावसापासून त्यांचं संरक्षण होतं आणि या शेडमध्ये कुठल्याही प्रकारची गंजलेला खिळा किंवा तार नाही आहे। आपण गॅल्वनाइजची तार व्यवस्थित वापरलेली आहे। या शेडचं अजून थोडंसं हे काम चालू आहे, याला आतून पत्राही येणार आहे की ज्यामुळे ह्या शेळ्या या तारेला घासणार नाहीत अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार आहोत। या प्रकारच्या